धन्यवाद प्रशांत चव्हाण. या अगोदरचे समालोचन या मायक्रोफोन वरून तमाम क्रीडा रसिकांना आवाज ऐकायला मिळाले. आमचे परम मित्र समालोचक कॉमेंटेटर प्रथमेश चव्हाण, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. तत्पूर्वी श्री महापुरुष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या मंडळाचा समालोचक म्हणून तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा या दुपारच्या सामन्यादरम्यान सहर्ष स्वागत करतोय. गणेश सावंत, मॅन फ्रॉम नादवडे, तालुका वैभवडी, जिल्हा सिंधुदुर्ग. सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू आहे तो नवलादी स्पोर्ट क्लब वर्सेस महापुरुष असंघ. तर सामन्याकडे पुन्हा एकदा जाऊया. थोडीशी षटकार अदलाबदल झाली. 24 चेंडूंचा खेळ 12 चेंडूंवर येऊया. सामना लवकरात लवकर चालू करा, कारण की असंच वेळ करत बसला तर जो सामना 12 चेंडूंवर येऊया तो संध्याकाळच्या सत्रात 6 चेंडूंवर येत. सलामीवीर जोडी मंगेश आणि नितीन. गोलंदाजी मार्कवर निवृत्ती गुराव. पहिल्याचा चेंडू, पहिल्या चेंडूच्या दरम्यान एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच आहेत का? स्ट्राईकचा प्लेअर नितीन गुराव सज्ज झाला पुन्हा एकदा स्ट्राईकला. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिला शतक निवृत्ती गुरावाच्या मार्फत पहिल्या चेंडूची सांगता झाली, समाप्ती झाली. दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न. लाईन ग्रीन बॉक्स मध्ये चेंडू दिसतोय. 2 चेंडूची समाप्ती. धावसंख्या गुणफलकावर एकेरी धाव. उर्वरित अजूनही 10 चेंडूंचा खेळ हा शिल्लक. मोठा फटका यावेळेस चेंडू उडवला हवेच्या दिशेने. ट्रॅव्हल्स होतोय 6 धावांसाठी. 6 धावेची गुणफलक पुन्हा एकदा 6 टप्प्यात 6 अंकात पुढे सरकेल. धावसंख्या गुणफलकावर 7 धावा. तीन चेंडूंचा खेळ झाला समाप्त. पहिल्या चेंडूवर बघत लाव तर एकेरी धाव. दुसऱ्या चेंडूच्या दरम्यान 0 धाव आणि तिसऱ्या चेंडूच्या दरम्यान 6 धावा. टोटल धावसंख्या गुणफलकावर 7 धावा. एकेरी अंक 3 चेंडूंच्या दरम्यान. एक चांगली खेळी. तमाम क्रीडा रसिक थोडस डोळ्याची पापणी लावतेच्या वेळेस पुन्हा एकदा आगमन. स्टेट ड्राईव्हचा फटका 1-2 सीमारेखा पार होईल का? स्टेट ड्राईव्ह साठी सुरक्षित रक्षण अजय गुराव. 2 धावा. एक हाय व्होल्टेज सामना. नादवडे 4 वडीतील नामवंत, गुणवंत, श्रेष्ठवंत 2 संघ रेशीम गाठी यावेळेस जुळून आले. संध्याकाळच्या सत्रात आव्हांतर धाव वाईटच्या स्वरूपात एकेरी धाव या गुणफलकावर. चार चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. वाईट चेंडूनंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिलाच गडीबाद पॅव्हिलियनच्या ढगावरच्या पहिल्याच क्रमांकावर विराजमान खुर्चीचा मानकरी ठरतो नितीन गुराव. सावलीच्या आश्रयाने येईल. आक्रमक खेळ. 12 चेंडूंचा खेळ. 12 चेंडू दिलं. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. उर्वरित अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज महापुरुष संघाकडून शुभम पांचाल सज्ज होत आहे. 3ऱ्या क्रमांकावर फ्लॅट नंबर 11 वरची गाडी जोपर्यंत स्थानकात जाते तोवर पुन्हा एकदा फ्लॅट क्रमांक 8 वरून येणारी गाडी शुभम पांचाळ महापुरुष संघाकडून. आकोट डप्प्याचा फटका पेच लागली आहे का? संजय गुरव यांच्याकडून अपील होत आहे. चेंडू कट झालाय का? नॉट आउट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर समाप्त होत आहे.
6 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. धाव संख्या गुणफलकावर 10 धावा. पहिल्या षटकाच्या दरम्यान दुहेरी अंक गुणफलकात प्रवेश करतोय. पुढील 6 चेंडू सांगून जातील या गुणफलकाचं समीकरण. पुढील येणारा सामना नवलादेवी वॉरियर्स वर्सेस इस्वल करवाडी. 6 चेंडूंचा खेळ समाप्त. 10 धाव संख्या गुणफलकावर प्रगतीपथावर गुणलेखनाच्या मार्फत जोवर लिहिली जाते तोपर्यंत पुन्हा एकदा 6 चेंडूंचा खेळ घेऊन अविनाश गुरव सज्ज होते गोलंदाजीसाठी. टी-शर्ट क्रमांक 19 नवलादेवी स्पोर्ट क्लब या संघाकडून. एकेरी धाव पळून पूर्ण केली जाईल. जर चेंडूचा थ्रो केला तर बाईच्या स्वरूपात एकेरी धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लक्ष नव्हता. मंगेश गुराव चांगली खेळी. चांगला रनअप घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या स्वरूपात एक गडी बाद झालाय. टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यात महापुरुष असंघाची धाव संख्या गुणफलकावर 11 धावा. क्रिकेटच्या सामन्यात लक्ष महत्वाचा. ओमकार गुराव पुन्हा एकदा सज्ज होत आहे. 4थ्या क्रमांकावर अविनाश सुरेख गोलंदाजी. तुझ्या गोलंदाजीतून यावेळेस पाहावयास मिळाली आहे. आता मात्र बऱ्याच काळा वेळानंतर गुणफलक हलल का? गुणफलक हल्लाय. चांगले रनअप यावेळेस. चांगले रनिंग. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न अपयशी ठरतोय. 2 धावेवर समाधान मानावं लागते. धाव संख्या गुणफलकावर 13 धावा. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. पहिल्या चेंडूवर अविनाश गुरवेची सुरेख खेळी आणि गडी बाद झाला होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा अविनाश गुरव टाकण्यासाठी सज्ज होतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडलेला चेंडू. 1 बाउन्स प्रेक्षकाच्या हाती. पुन्हा एकदा चेंडूचे फेक अपील केले आहे. बाद झालाय फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावर सावली शास्त्रा घेईल. चांगलं शतक. चांगली ओव्हर एक म्हटली जाईल नवलादेवी स्पोर्ट क्लब या संघाकडून. आणि का नसावी. 4 वडी चषक 2025 या स्पर्धेचा मानकरी संघ. मानाचा तुरा मानाचा चषक गावी नेणारा हा संघ आज मात्र नादवडे प्रीमियर लीग पर्व पहिले 2025च्या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा महापुरुष असंघासमोर लढती येताना दिसलाय. फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही संघ भिडले. मात्र दुसरा क्रमांक महापुरुष असंघाला स्वीकारावा लागला. आज पुन्हा एकदा सुवर्ण क्षण. पाहूया कोणता संघ आज या सामन्या दरम्यान 2025च्या दरम्यान पुढील फेरीसाठी प्रवेश करतोय. अनिकेत पेडणेकर स्ट्राईकला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जेल खाली क्षेत्ररक्षक. एकेरी धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एकेरी धावेवर रोखले जाते. 15 धावा. धावसंख्या गुणफलकावर 15. गडी बाद झाले 3 चेंडू झालेत या षटकातील. 4 चेंडू. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. सुरेख अविनाश गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावसंख्या खर्ची घातली होती. दुसऱ्या षटकाचा विचार केला आतापर्यंत तर 5 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या आहेत. कार्पेटच्या साहाय्याने सुरेख लास्ट कव्हरला टोलवलेला चेंडू 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा 2 टप्प्यात गुणफलकावर थोडीशी हालचाल केली जाईल. गुणफलकाला जागा केला जाईल. पुढे सरकवला जाईल. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित शेवटचा चेंडू सांगून जाईल गुणफलक कोणत्या अंकावर थांबेल, किती क्रमांकावर थांबेल. शेवटचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि त्याच रीतीचं सुरेख क्षेत्ररक्षण. पाहूया पूर्ण होईल कारण विकेट. यावेळेस रनआउट झालाय फलंदाज. 18 धावा आणि 19 धावांचं लक्ष
12 चेंडू समीकरण झालंय 19 धावांचा. सुरेख रनअप काढण्याचा प्रयत्न, ट्रायल चांगली झाली. आता मात्र पुन्हा एकदा 12 चेंडूंचा खेळ रंगेल. यावेळेस खेळी करताना दिसला महापुरुष असंघ. आता मात्र पारणं बदलेल, दिशा थोडीशी उलटी केली जाईल, नाण्याची एक बाजू पलटली जाईल. 12 चेंडू आणि 19 धावा पाठलाग करताना दिसेल नवलादी स्पोर्ट्स क्लब संघ, चारवडी चषकाचा 2025 चा मानकरी संघ. क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे या सामन्यासाठी प्रथम क्रमांक रोख रक्कम 15,000 या ठिकाणी नादवडे विद्यालय नादवडे विद्यार्थी बॅच 1996, त्याचप्रमाणे 1997 एफसी बॅच यांकडून कैलासवासी श्री प्रवीण गुरव यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 15,000 रुपये पारितोषिक या स्पर्धेसाठी. त्याचप्रमाणे दुसरा क्रमांक रोख रक्कम 10,000 श्री चवाटी मातेचे भक्त यांकडून सहभागी होणाऱ्या 16 संघांना प्रत्येकी ट्रॉफी कैलासवासी श्री जगन्नाथ देवलकर यांच्या स्मरणार्थ श्री भगवान देवलकर यांकडून. त्याचप्रमाणे सामनावीर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री आकाश व कुणाल सितप यांच्या फॅमिलीकडून देण्यात आलाय. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक ट्रॉफी व द्वितीय क्रमांक ट्रॉफी कुमार दक्ष अमित तावडे यांच्याकडून. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा सर्व खर्च माननीय श्री मंगेश पेडणेकर यांच्याकडून. त्याचप्रमाणे दोन्ही साईडचे स्टंप श्री दत्तात्रय खांडेकर यांच्याकडून. संघासाठी लागणारे सर्व बॉल श्री अमोल भरडे व श्री योगेश राशिवडे यांच्याकडून. सौ वैभवी अनंत टक्के यांच्याकडून 1000 रुपये देणगीच्या स्वरूपात. त्याचप्रमाणे श्री महबूब नाईक यांच्याकडून 5,000 रुपये. त्याचप्रमाणे श्री संदीप शेनवी यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. त्याचप्रमाणे कैलासवासी श्री प्रकाश खांडेकर यांच्या स्मरणार्थ दशरथ पाटील यांच्याकडून 1,001 रुपये. त्याचप्रमाणे श्री संतोष बंड उर्फ बाळा यांच्याकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे माननीय श्री प्रशांत यांच्याकडून 1000 रुपये. त्याचप्रमाणे माननीय श्री मंगेश पेडणेकर यांच्याकडून 2,000 रुपये. त्याचप्रमाणे श्री विजय पेडणेकर यांच्याकडून 5,000 रुपये. त्याचप्रमाणे माननीय श्री सुनील यादव साहेब यांच्याकडून 2,501 रुपये. त्याचप्रमाणे माधववाडी मुंबईतील रहिवासी यांच्याकडून 2,000 रुपये. या सर्व देणगीदारांचं नादवडे प्रीमियर लीग मंडळाच्या वतीने खूप खूप आभारी. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात आणि गोलंदाजी स्ट्राईकवर नितीन गुरव. सलामीवीर जोडीचा एक विचार केला तर संकेत गुरव, नॉन स्ट्राईकला अविनाश गुरव. दोन्ही बंधूंची जोडी आज या मैदानात दिसते आहे 2025च्या नादवडे प्रीमियर लीगच्या चषकानिमित्ताने. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करणारा गोलंदाज आपल्याला स्क्रीनवर दिसतोय नितीन गुरव. पाहूया 19 धावांचा पाठलाग असेल, 12 चेंडूंचा खेळ असेल. पहिल्या चेंडूवर ट्रॅव्हल्स केलाय, डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एकेरी धाव. मागील ब्लॉक होलची दिशा जर पाहिली तर एकेरी धावेसाठी असेल. ऑफ साइड, लेग साइड आणि स्ट्रेट ड्राईव्ह साठी 3 जागा मात्र खुल्या असतील. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव खर्ची घातल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा चेंडू, सुरेख फटका, डावकुऱ्या शैलीचा चेंडू, सीमा रेखा पार. 6 धावांसाठी 7 धावा, तब्बल 2 चेंडू आणि 7 धावा. 12 चेंडू 19 धावांची गरज असतेच्या वेळेस सामना रंगतदार होईल, चांगला सामना होईल. सामन्यात एक रंगतदार तयार होईल. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा.
सामना आनंदही शेवटच्या क्षणापर्यंत जावा तमाम क्रीडा रसिकांची अपेक्षा या मैदानात लागू नये, कारण की थोडाच वेळ रोख रक्कम 15,000चा मानकरी व आकर्षक चषक या पॅव्हिलियन कक्षेच्या समोर दिसत आहे. कोणता संघ आज हा मानाचा तुरा घेऊन आपल्या मंडळात जमा करतोय पाहूया. निर्णय सांगायचा प्रेक्षक वर्गात चौकार आहे का? 3 धावा एकेरी धाव वाचवली जाते. चौकार अडवण्याचा प्रयत्न सुरेख. धावसंख्या धावपट्टीवर वाढली आहे 11 धावा. चेंडूंचा विचार केला तर 3 धावा तिसऱ्या चेंडूवर. उर्वरित 3 चेंडू. सॉरी 10 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 10 धावा. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित 3 चेंडू. ऑफ कटरचा चेंडू, ऑफ स्टिकवर टाकलेला चेंडू. चांगला प्रयत्न, मान सन्मान प्रदान करणारा फलंदाज या चेंडूवर एकेरी धाव घेतोय. एकेरी धावेने गुणफलक थांबेल. 11 धावा. चार चेंडूंचा खेळ समाप्त. 11 ही धावसंख्या गुणफलकावर. उर्वरित 2 चेंडू जर डॉट झाले तर मात्र थोड्या सामन्यात रंगतदार राहील. ब्लॉक होलच्या दिशेने चेंडू जातोय. पाव्या डिक्लेअर झोनला टच होईल का? एकेरी धाव डिक्लेअर झोनच्या स्वरूपात. 12 धावा. उर्वरित चेंडू असेल 1. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू असेल. 12 धावा गुणफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. मोठा फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक. झेल जमिनीला दान झालाय. सोना होत, सोन्याची झाली माती. रनआउटचा चान्स. पंच नॉट आउट या वेळेस अपील. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर समाप्त. 6 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या गुणफलकावर 14 धावा. उर्वरित समीकरण थोडेसे शिल्लक. 6 चेंडू आणि विजयासाठी उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र 5 धावा. गोलंदाजी मार्कवर मंगेश गुराव. सुंदर खेळी, सुंदर फलंदाजी नवलादेवी स्पोर्ट संघाकडून. अविनाश गुराव आणि संकेत गुराव सलामीवीर जोडी अजूनही मैदानात. या जोडीचा जोडगोळा जर तोडला तर वादळ घोंगवणारे 2 फलंदाज शांत केले जातील. मंगेश गुराव याला आमंत्रित केलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 14 धावा खर्ची घातल्या आहेत. सामना चालू करायचा. पुढील चेंडू मंगेश गुरु यांचा. पहिला चेंडू यावेळेस झेल होतोय का पाहूया. झेल खाली क्षेत्ररक्षक. थोडस मिस्टफील्ड गणेशाच्याकडून पाहायला मिळत आहे. एक झेल किंवा 1 विकेट रंगतदार हणणारा ठरेल चेंडू. कट लागले का? नॉट आउट. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. डॉट चेंडू झालाय. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. उर्वरित 3 चेंडू. चेंडू उडाला. पाहूया झेल होतोय का? झेल सोडला यावेळेस अनिकेत पेडणेकर.
सॉरी किराणा पेडणेकर. किरण मॅच मध्ये झेल सोडणे म्हणजे आयुष्यात आलेली सुवर्ण संधी सोडण्यासारखी. कारण की एक चेंडू ठरवतो 15,000 आणि आकर्षक चषकाचा मानकरी. चांगलं शतक होता. त्याचं नशीब ताट तोच या जगात श्रीमंत माणूस. आज मात्र नशीब दिसत आहे धावला स्फोट क्लब संघाकडून. एक सुवर्ण संधी दिली आहे. सुवर्ण संधीचं सोनं कराल का संकेत गुरा. 2 चेंडू आणि 2 धावा. मंगेश गुरा पुन्हा एकदा सज्ज होईल. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज असते वेळेस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण केला जातो. विजयी संघ नवलादी स्पोर्ट संघ. एक रंगतदार सामना. हाय व्होल्टेज सामना. दुसऱ्यांदा अपयश यावेळेस महापुरुष असंघाला नवलादी स्पोर्ट नादवडे संघाकडून. सलग एकाच वर्षात दुसऱ्यांदा अपयशी ठरवलाय. पाहूया पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा नवलादी स्पोर्ट क्लब संघ तुम्हाला. त्याचप्रमाणे महापुरुष असंघ सन्मान चिन्ह आपलं घेऊन जायचं आहे. मंडळाच्या वतीने विनंती करतो